निकाल ऐकायला आम्ही आलेलो आहोत। निकाल ऐकत असताना निकाल किती तारखेला लागला, चाल ढकलपणा किती झाला, वेळ काढूपणा किती झाला हे सगळ्या महाराष्ट्राला काय देशाला माहिती आहे। असं असताना जे ट्रिब्युनलच्या न्यायाधीशाच्या भूमिकेत आहे आणि ज्यांच्यावर आरोप आहे, थोडक्यात आरोपी ज्यांना म्हणता येईल, असे जे 16 लोक आहे, म्हणजे प्रत्यक्षात मुख्यमंत्र्याची भेट जे न्यायाधीशाच्या भूमिकेत अध्यक्ष यांनी 2 दिवसापूर्वीच घेतलेली आहे आणि त्याच्या आधी सुद्धा घेतलेली आहे। आणि मग जर असा आरोप केला गेला की न्यायाधीश आरोपीलाच भेटायला जातात तर त्याच्यातही मोठं दुःख होतं, प्रेशर टाकलं जातं असं सांगितलं जातं। परंतु मला असं वाटतं ज्या पद्धतीनं वेळकाढूपणा, चाल ढकलपणा, ज्यांच्यावर आरोप आहे त्यांच्याशीच भेटीगाठी, प्रोटोकॉल सोडून या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर मनात निश्चित शंकेची पाल चुकते। परंतु पाल चुकत जरी असली तरी न्यायाची अपेक्षा आहेच। आता काही जण सांगतायत की आम्ही बिनधास्त आहोत। वाटतं कधी कधी न्याय भेटत असताना दोन्ही बाजूला साशंकता असली पाहिजे, परंतु एक बाजू इथं बिनधास्त आहे। याचाच अर्थ न्याय काय देणार हे बाहेर फुटलेलं आहे की काय, अशा प्रकारची शंका जनतेच्या मनात निश्चित आहे, ती आमच्याही मनात आहे। सर, हिंदी में आज से निर्णय की अपेक्षा कर रहे हैं, सरकारवर परिणाम होणार क्या लग रहा है आपको? आम्ही सरकारविषयी बोललेलोच नाही। आम्ही जे 16 आमदार अपात्रतेचा आहे याच्याविषयीचा आमचा मुद्दा आहे। सरकार राहील नाही तर जाईल याच्याविषयी आमची भूमिका नाही। आमची भूमिका 16 आमदार जे शिवसेनेचे आहे, यांनी शिवसेनेशी गद्दारी केलेली आहे, यांना अपात्र ठरवलं पाहिजे। शेड्यूल 10 नुसार ही सगळी कारवाई व्हावी। आणि मला असं वाटतं सुप्रीम कोर्टाने सुस्पष्टपणे आधी सगळ्या भूमिका स्पष्ट केलेल्या आहे। सुप्रीम कोर्टानं जे दुसऱ्या आमच्यातील गद्दारांनी व्हीप नेमलेले आहेत त्यांची नियुक्ती रद्द केलेली आहे। त्याच्यानंतर शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाने ऑलरेडी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत। त्या अधिकारातून सगळ्यात आधी एकनाथ शिंदे यांना गटनेता केलं होतं, नंतर अजय चौधरी यांची गटनेता म्हणून नियुक्ती केली, ती सुद्धा सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलेली आहे। सुनील प्रभू हे प्रतोद आहे, ही सुद्धा भूमिका सुप्रीम कोर्टाने वैध ठरवलेली आहे। आणि मग या सगळ्या गोष्टी वैध असताना मला असं वाटतं अपात्रतेचा निर्णय या 16 आमदारांना 100% लागू झालाच पाहिजे, लागू होईल। बाकी बघूया पुढे। सर, हिंदी में जानना चाहेंगे आज के फैसले पर क्या कहेंगे सर? आज फैसला आने वाला है सर, हिंदी में बोल दीजिए, लाइव चल रहा है, लाइव चल रहा है सर। ये देखो, जिस प्रकार विधानसभा के अध्यक्ष जी ने जिस प्रकार ये निकाल लगने के बाद, रिजल्ट लगने के बाद जिस प्रकार देरी लगाई है रिजल्ट के लिए, जिस प्रकार हेयरिंग के लिए आगे पीछे किया है, बार बार सुप्रीम कोर्ट में जाके मोहलत मांगी है, ये सब बातें अगर देखें तो उनको इस विषय में कुछ भूमिका ही नहीं लेनी थी, या लेना था तो ये हमारे खिलाफ, शिवसेना के खिलाफ लेने की थी, ऐसा लगता है। उसी प्रकार जिनके खिलाफ हेयरिंग हो रही है, जिनके खिलाफ सुनावनी हो रही है, उसके जो मुखिया है मुख्यमंत्री जी, उनसे भी ये मुलाकातें कर रहे हैं। ये अब न्यायपालिका के भूमिका में रहते हुए जिन पे आरोप है उनसे भी मुलाकातें, प्रोटोकॉल छोड़ के ये लोग कर रहे हैं। तो इसके बारे में जनता के मन में और हमारे मन में भी संभ्रम है कि न्याय मिलेगा या नहीं मिलेगा। उसके बाद में आगे ये भूमिका है कि सुप्रीम कोर्ट ने ऑलरेडी इन्होंने जो प्रतोद इस अध्यक्ष ने नियुक्त किया है वो इनलीगल कहा है, जो गट नेता इनका है उनको इनलीगल कहा है, जो उद्धवजी ठाकरे साहब ने जो प्रतोद को चुना है उनको लीगल कहा है, जो गट नेता कहा है उनको भी लीगल कहा है। फिर भूमिका क्या बाकी रहती है? शेड्यूल 10 में तो क्लियर भूमिका है, वो भूमिका के आधार पे अध्यक्ष जी ने निर्णय लेना चाहिए, हमारी भूमिका है। साहब, एक सवाल ये है कि जब आपकी जो पार्टी है उद्धव साहब ठाकरे ग्रुप, इसको चुनाव आयोग की तरफ से वैधता पूर्ण रूप से नहीं हुई है, तो क्या अध्यक्ष ऐसा कर सकते हैं कि आपके गठ को फुटीर गठ मान दे या फुटा? ये देखो, तेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची
ही प्रतिक्रिया जे गद्दार आहे ते अपात्र ठरावेत अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे। मात्र त्याच वेळी त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवरती आणि विधानसभा अध्यक्षांवरती देखील ताशेरे ओढलेले आहेत। वारंवार या सुनावणी दरम्यान उशीर करण्यात आला। सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही वारंवार सुनावणी लांबणीवर ढकलण्यात आली।